अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे भाग 2. प्रियाचा बॅकग्राऊंड पाहता आणि फॅमिलीत फक्त वडील आहेत हे लक्षात येता त्याने प्रियाला मुंबईच्या स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये ती पूर्ण ठीक होऊपर्यंत ॲडमिट करायचं ठरवलं. आत्ता सकाळ झाली होती. भार्गव अजूनही हॉस्पिटलमध्येच होता. तेवढ्यात नर्स येऊन प्रियाला शुद्ध आलीये ते सांगून गेली. आता पुढे. एक रात्र हॉस्पिटलमध्ये थांबल्यामुळे भार्गवची कितीतरी कामं खोळंबली होती. एवढं सगळं असूनही आता भार्गवला एकच गोष्ट सतावत होती, ती म्हणजे प्रिया. प्रियाला सामोरे कसं जायचं? दरवाजामधून आत जाताच भार्गवला प्रिया दिसली, जिचे डोळे पाण्याने भरलेले, चेहरा लाल झालेला. तिला बघून कोणालाही वाटेल तिला किती त्रास होत असेल. पण भार्गव तिला पाहण्याशिवाय आणि चांगली ट्रीटमेंट देण्यापलीकडे काहीही करू शकत नव्हता. तसंच समोर चालत येत भार्गव प्रियाच्या बेडशेजारी येऊन उभा राहिला. प्रियाने वरती नजर करून बघितलं तर तिला अनोळखी व्यक्ती दिसली आणि तिच्या नजरेत एक प्रश्नचिन्ह होतं. हा व्यक्ती कोण? याच्यामुळे आपली ही अवस्था झाली आहे का? बाबा कुठे आहेत? माझ्यासोबत नक्की काय झालंय? असे अनेक प्रश्न. भार्गव बोलू लागला, मिस प्रिया, हे जे काही झालं आहे याची मी पूर्ण जबाबदारी घेतो. सोबतच तुमची पुढील ट्रीटमेंट मुंबईत होईल याचा सर्व खर्च मी करेल. पण त्याचं काहीही न ऐकता ती बोलू लागली, माझ्यासोबत नक्की काय झालंय? माझे बाबा कुठे आहेत? ते मला शोधत असतील म्हणत ती रडू लागली. भार्गवने आधीच त्याच्या लोकांना सांगून प्रियाच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं. प्रिया रडत असताना तिचे बाबा आत आले आणि प्रियाला या अवस्थेत बघून त्यांना धक्काच बसला. ते प्रियाजवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून म्हणतात, पिहू बाळा, हे काय झालं? त्यांच्याही डोळ्यातून आसवं वाहू लागतात. स्वतःला कसंबसं आवरत ते भार्गवकडे वळतात आणि विचारू लागतात, काय केलं तुम्ही माझ्या मुलीसोबत? काय अवस्था केली तिची तुम्ही? तेवढ्यात नर्स तिथे येऊन डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावलं ते सांगते. बाबा आत्ता डॉक्टरांच्या समोर होते. डॉक्टर त्यांना प्रियाबाबतीत त्यांना सर्व काही सांगतात. ते ऐकल्यानंतर बाबांच्या पायाखालील जमिनीत सरकते. तरीही ते कसंबसं स्वतःला सावरत ते डॉक्टरांना बोलतात, प्रिया कधीही आई होऊ शकत नाही ही गोष्ट तिला कधीच सांगू नका. हात जोडून तुम्हाला मी एवढीच
एकच विनंती करतो. तिचा खूप जीव आहे लहान मुलांवर. एवढं शिक्षण घेऊनही फक्त लहान मुलांसोबत वेळ घालवता येईल आणि त्यांची मदत करता यावी म्हणून ती छोट्याशा शाळेत शिकवते. तिला कधीच कळू देऊ नका एवढी माझ्यावर कृपा करा. डॉक्टरही त्यांना आश्वासन देतात. बाबा थोड्या वेळानंतर प्रियाला भेटून बाहेर येतात. तोपर्यंत भार्गवने तिला आणि तिच्या बाबांना मुंबईला शिफ्ट करण्याची पूर्ण जबाबदारी केली होती. बाबा बाहेर येताना दिसताच भार्गव त्यांच्या जवळ जातो आणि त्यांची व प्रियाची झालेल्या अपघातासाठी माफी मागतो. जरी त्यांच्या स्वभावात नसला कोणाची माफी मागणं, तरी आयुष्यात त्याने पहिल्यांदा माफी मागितली होती. त्यालाही कळून चुकलं होतं की त्याच्यामुळे प्रियाने काय गमावलं आहे. काका, मी तुमचा आणि प्रियाचा आयुष्यभराचा सर्व खर्च उचलायला तयार आहे आणि जोपर्यंत प्रिया ठीक होत नाही तोपर्यंत मुंबईला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू आणि तुमचीही राहण्याची सोय असेल सोबतच. भार्गव गंभीर आवाजात हे सर्व बाबांना सांगतच असतो की तेवढ्यात प्रियाचे बाबा बोलतात. सर्व ठीकही होईल एक दिवस. ती तिच्या पायावरही चालू शकेल. हाताने लिहू शकेल, शिकू शकेल. पण जेव्हा ती आई होऊ शकणार नाही हे तिला कळेल तेव्हा ती जगू शकेल का? आणि तिच्यासोबत लग्न कोण करेल? जरी लग्न झालं तरी समाज तिला अस्वीकारेल का? तिला लोक आई न होण्यासाठी टोमणे मारतील तेव्हा ती ते सहन करू शकेल का? बाबांचा हा आक्रोश पाहून भार्गवही थोडा विचार करतो आणि बोलतो, या सर्वाला मी जबाबदार आहे, तर प्रियाची जबाबदारीही मी घेतो. जर तुमची अनुमती असेल तर मी प्रियासोबत लग्न करायला तयार आहे. प्रियाचे बाबाही होकार देतात, कारण परिस्थितीच तशी होती. आता 1 आठवडा झाला होता. भार्गवने दोघांनाही मुंबईच्या हॉस्पिटलला शिफ्ट केलं होतं. अधूनमधून भार्गव रात्री उशिरा ऑफिसवरून घरी जाताना प्रियाला लांबूनच बघून जायचा. तिचा तो शांत चेहरा पाहून त्यालाही बरं वाटायचं आणि स्वतःचा रागही यायचा. तिच्या या स्थितीला तोच तर जबाबदार होता. रागातच तो तिथून निघून जायचा. तसं तर तिच्या रोजच्या अपडेट्स त्याला डॉक्टरांकडून मिळतच होत्या आणि तिच्यात होत चाललेली इम्प्रूव्हमेंट पाहून त्याला बरंही वाटायचं. असंच काही दिवस गेले. एक दिवशी भार्गवने मॅरेज रजिस्ट्रेशन करण्यासाठी बाबांना विचारलं, पण बाबांना प्रश्न पडला होता
की आता यासाठी प्रियाला कसं बोलायचं आणि तिने एवढी घाई का करताय असं विचारलं तर? चला भेटूया पुढच्या भागात. प्रिया होईल का तयार लग्नासाठी? कॉमेंट